चाकण महामार्गावर अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वडिलांसह 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना एवढी धक्कादायक होती, सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पिंपळे जगताप येथील ग्रामस्थांनी चाकण शिक्रापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं। या घटनेची गंभीरता बघता आणि अपघातात मृत झालेल्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक बापू पवार यांनी अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। घटनेची योग्य ती कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्यात। यावेळी माजी आमदार अशोक बापू पवार, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष विश्वास ढमढेरे, सरचिटणीस माऊली थेऊरकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर, युवा उद्योजक गणेश शेळके, नितीन वाजे, निलेश जगताप, संदीप जगताप, अण्णा दौडकर, सुयोग बेडभर, निलेश फडतरे, विशाल बेंडभर, गणेश वाजे, अण्णा मांजरे उपस्थित होते। गरज आहे तिथं छोटे का होईना स्पीड ब्रेकर, फलक किंवा दिवे किंवा काही ठिकाणी डिव्हायडर याची अत्यंत गरज आहे। ती शासनाने खरं म्हणजे ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करणं उचित आहे, कारण निष्पाप बळी जाणं हे तुमच्या आमच्या दृष्टीनं अत्यंत दुःखद अशी घटना आहे। बापू, मागच्याच महिन्यामध्ये एका हॉटेल व्यावसायिकाच्या पत्नीचा देखील अपघातामध्ये मृत्यू झाला होता। एक 8 वर्षाचा मुलगा थोडक्यात या अपघातामध्ये फसलेला होता। याच्यावरती काय? कोणती आज महिला भगिनी असेल, छोटा मुलगा असेल, शेवटी तो जीव आहे आणि अशा पद्धतीनं ॲक्सिडेंटमध्ये जीव जाणं हे अत्यंत दुःखद गोष्ट आहे। म्हणून आज आपण पाहतो की ज्या रस्त्याने वाहतूक कमी आहे ते रस्ते फार रुंदीचे झाले आणि मग ज्या रस्त्यावरनं वाहनं आपण पाहिली तर मला वाटतं एका मिनिटातच कितीतरी वाहनं, आज आपण इथं उभं राहिलो, एका मिनिटातच कितीतरी वाहनं पास होतात आणि रस्ता अरुंद आहे। म्हणून ह्या रस्त्याचं चौपदरीकरण करणं गरजेचं आहे। ते ताबडतोब सरकारने करावं अशी विनंती मी या सरकारला करतो आणि झालेल्या आजच्या या खेडकर कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत। शासनाकडनं जे जे काही सहकार्य करता येईल ते सगळं सहकार्य करण्याचा माझ्यासारखा कार्यकर्ता, आम्ही सगळे असंख्य कार्यकर्ते निश्चितपणे प्रयत्न करू। बापू, काल पिंपळे ग्रामस्थ रस्त्यावरती उतरून अक्षरशः रस्ता रोको त्यांनी केला होता। समोर रस्त्यामध्ये जे होणाऱ्या अपघातात याला स्थानिक लेवलचे आमदार, खासदार असे जबाबदार असेल असं लोकांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे। याच्यावरती काय प्रतिक्रिया? जर हे अपघात असे थांबले नाही तर स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, यांच्यावर 302 सारखे गुन्हे दाखल करू असा देखील रस्ता रोकोमध्ये ग्रामस्थांनी म्हटलं। खरं म्हणजे रस्ता रुंदीकरण होणं गरजेचं आहे। कोणावरती गुन्हे ते दाखल होण्यापेक्षा पहिले रस्ते रुंदीकरण झालं पाहिजे। कार्यकर्त्यांना त्यांनी ज्यावेळेस प्रयत्न करत असतो, पण जे रस्त्यातून वाहनं कमी जातात त्या रस्त्याची रुंदीकरण तुम्ही चौपदरी एवढी करता आणि मग इथली संख्या अधिकाऱ्यांना माहिती नाही का? अधिकाऱ्यांनी सरकार पुढे मांडलं पाहिजे, फॉलोअप केलं पाहिजे आणि फॉलोअप करूनच हा विषय सोडवला पाहिजे की आज आपण या सगळ्याच रस्त्याची बिकट अवस्था झालेली शिरूर तालुक्यातनं जाताना। म्हणून आपण दुसरा मार्ग एक त्यांना असं सांगितलं होता, कासारी फाट्यावरनं एक रस्त्याचं काम आपण PMRDला सुचवलेलं आहे। काम झाले, पण काम चांगलं झालं पाहिजे। ते निकृष्ट दर्जाचं झालं तर काय उपयोग होत नाही, वाहनं जात नाही मग त्या रस्त्याने। तो जर रस्ता केला तरी बऱ्यापैकी इथली वाहतूक ह्या शिक्रापूर चौकातली कमी होऊ शकते। म्हणून PMRDनं त्याच्यात लक्ष घालून तो फाटा जातेगाव खुर्दवरनं पुढे इकडे निघतो त्यापर्यंत तो रस्ता केला। आज मंजूर आहे 6.5 कोटी, पण अजून काम चालू नाही। माझी विनंती की त्यांनी ते काम ताबडतोब चालू करावं आणि हे जे नाहक आज बळी जातात निष्पाप मुलांचे, माणसांचे, ते तरी टळले जातील। बापू, वारंवार ह्या रोडवरून ऊसासारखी मोठी वाहतूक असते, मोठमोठे ट्रक देखील या रोडने जात असतात। महामार्ग असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा रंबलर नाही आहे किंवा वस्तीचा असेल तर स्पीड ब्रेकर नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅनर देखील नाही आहेत की वस्तीदार एरिया असल्यामुळे। यासाठी प्रशासनाकडे तुम्ही कुठला पाठपुरावा केलात का आता येऊन? आपले चीफ इंजिनियर कदम साहेब यांना आत्ताच मी फोन करून पण सांगितलं की बाबा रे, आजच्या ते रंबलर या ठिकाणी काम चालू करा। काही जे दिवे आहेत, जे सोलरवर पण आहेत, ते दिवे बसवा
फलक लावणं गरजेचं आहे. स्पीडचे फलक असतील, इतर असतील, हे काळाची गरज आहे. त्यांनी आज मला आता शब्द दिलाय की आम्ही 2 तासाच्या आधीतलं काम सुरू करतो. नाही सुरू झालं तर मी स्वतः त्यांच्या ऑफिसला जाईल, त्याचा फॉलोअप निश्चितपणे घेईल आणि हे ताबडतोब कारवाई करायला त्यांना भाग पाडेल.